नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज या व्हिडिओमध्ये MST CET 2026 मध्ये IUPAC नॉमेनक्लेचर आणि जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारलेले होते त्यावर आपण चर्चा करणार आहोत. आता चर्चा करण्याचं कारण एकच आहे की येणारी MST CET 2027 ही परीक्षा लवकरच घेणार आहेत आणि त्यामुळं तुम्हाला जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांचं नेमकं नेचर काय असणार आहे, म्हणजे कशा पद्धतीनं प्रश्न सेट केले जातात किंवा विचारले जातात, त्याची काठिण्य पातळी डिफिकल्टी लेवल काय असणारी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आपणाला ते प्रश्न कसे सोडवायचे आहेत या गोष्टींचा विचार करायला आपल्याला वेळ मिळू शकतो की आणि तशा पद्धतीचे जर प्रश्न आलेच तर मग नेमकं आपण कोणत्या बेसलाईनचा विचार करून आपण ते प्रश्न सोडवले पाहिजेत हे आपल्याला माहीत असावं. IUPAC नॉमेनक्लेचरचा विचार जर केला तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की IUPAC नॉमेनक्लेचरचे जे रूल्स असणारे आहेत, मग ते हायड्रोकार्बन्स, अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स किंवा सायक्लिक कंपाऊंड्स असणारे आहेत, त्यांची नॉमेनक्लेचर काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रायोरिटी ऑफ फंक्शनल ग्रुप. म्हणजे पॉलिफंक्शनल कंपाऊंड दिला असेल तर त्यामध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोणता असणार आहे, त्याची प्रायोरिटी काय असणारी आहे हे आपणाला माहीत असेल तर पटकन आपण त्याचं उत्तर हे शोधू शकतो किंवा सांगू शकतो. तसंच जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपणाला इलेक्ट्रोफाईल, न्यूक्लिओफाईल, हकेल्स रूल्स म्हणजे काय असणार आहे किंवा रेझोनन्स इफेक्ट, मेसोमेरिक इफेक्ट, हायपर कॉन्ज्युगेशन, हे जे काही बेसिक गोष्टी त्या ऑर्गॅनिकमध्ये असणार आहे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, त्यावर कशा पद्धतीनं प्रश्न सेट केला जातो हे तुमच्या लक्षामध्ये यावं आणि येणाऱ्या परीक्षेला सामोरे जाताना कोणत्याही शंका तुमच्या मनामध्ये असू नये किंवा तेवढ्याच आत्मविश्वासानं त्या परीक्षेला तुम्ही सामोरे जाल या दृष्टिकोनातून हे प्रश्न आपण चर्चेला घेतोय. हा आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे. आता इथून ही सिरीज आपली 2000 MST CET 2027ची सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर प्रथम असाल तर तो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं आयकॉन बेल प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर आपण आता नेमके प्रश्न IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये कोणते विचारलेले होते ते आपण इथं बघूया. आता हा प्रश्न पहा, इथं तुमच्या लक्षामध्ये येईल. साधारणपणे परीक्षा देताना ऑन स्क्रीन तुम्हाला असा जो क्वेश्चन ID नंबर असा दिसेल. आपण 27वी परीक्षा म्हणून हा नंबर दिलाय, पण एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला इथं क्वेश्चन ID दिसेल, सब्जेक्टचं नाव दिसेल, इथं क्वेश्चन असेल आणि इथं खाली ऑप्शन नंबर असणारे आहेत किंवा ऑप्शन ID असणार आहे. म्हणजे या पद्धतीचं फॉर्मेट हे असणार आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर इथं IUPAC नेम ऑफ द फॉलोविंग कंपाऊंड इज, हे स्ट्रक्चर दिसायला खूप मोठं दिसतंय, परंतु यामध्ये हा जो पार्ट असणार आहे हे सायक्लिक कंपाऊंड हे जे असणार आहे ते नेमकं काय असणार आहे, तर हे पॅरेंट असणार आहे, आपण लक्षात घ्यायचं. आणि हा मिथॉक्सी ग्रुप हा सबस्टिट्युएंट असेल आणि इथं CH2 आणि CS3, इथं CH2 आणि CS3, म्हणजे हे जे असणारे आहेत दोन, हे सबस्टिट्युएंट्स असणारे आहेत. फक्त प्रश्न येतो की नंबरिंग आपल्याला कसं करायचं, तर लोकांची बेरीज ज्या कार्बन ॲटमला ते सबस्टन्स जोडलेले आहे, तुम्ही नंबरिंग केल्यानंतर त्या लोकांची बेरीज ज्याची कमी असणार आहे त्या पद्धतीनं करेक्ट वे ऑफ नंबरिंग आपण विचारात घ्यायचा आहे. म्हणजे इथं आपण नंबर 1 केला तर 2, 3, 4, 5 आणि 6, म्हणजे हे सायक्लोहेक्झेन असणार आहे. इथं 1 1 CH2 CH3, म्हणजे 1 1 1 प्लस 1 प्लस हे 4 कार्बन ॲटमवर मिथॉक्सी, यांची बेरीज जर आपण केली तर 6 येणारी आहे. इकडून नंबरिंग केलं तर 1 2 3 4, म्हणजे 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9 असं येणार आहे. तर याचं करेक्ट IUPAC नेम असणार आहे ते 1 1 डाय इथाइल 4 मिथॉक्सी सायक्लोहेक्झेन, म्हणजे हा नंबर तिथं असणारा आहे. नेक्स्ट, which from following is a correct priority order of selection of principal functional group for nomenclature of polyfunctional compound according to IUPAC system. तर तुम्हाला जर प्रायोरिटी ग्रुप जी यादी जर माहीत असेल तर तुम्हाला
ते सोडवायला सोपं जाणार आहे. इथं म्हटलंय द ग्रुप विथ हायेस्ट प्रायोरिटी इज सिलेक्टेड ॲज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप अँड इज रिटर्न युझिंग द सफिक्स इन द IUPAC नेम. तर यामध्ये ऑप्शन जो असणार आहे तो CONH2 पहिल्यांदा येईल, त्यानंतर अल्डिहाइड, त्यानंतर OH आणि त्यानंतर ॲसिटिलीन. म्हणजे हे जे करेक्ट ऑप्शन इथं आपल्याला याचं पाहायला मिळणार आहे. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द फॉलोविंग कंपाऊंड. हे स्ट्रक्चर दिलंय, दिसायला खूप अवघड वाटतं, पण इकडून आपण नंबरिंग केलं 1, 2, 3, 4, 5 का, तर हा NH2 हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असणार आहे. त्यामुळे त्या ज्या कार्बनला जोडलेला असणार आहे त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर येणं गरजेचं आहे. त्यामुळं हा पेंटेन असणारा आहे, म्हणजे पेंट ENE असणारा आहे. 3 पासून डबल बॉन्ड सुरू होतो आणि कार्बन 2 वर अमाइन ग्रुप असणारा आहे. म्हणजे करेक्ट IUPAC नेम असं काय असणार आहे, तर पेंट 3Ne2 अमाइन. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द फॉलोविंग कंपाऊंड. आता हे खूप कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर वाटतं, पण तसं काही नाहीये. हे सगळ्यात महत्वाचं आहे, हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. या कार्बनला कमीत कमी नंबर यायला पाहिजे. साधी गोष्ट आहे, इकडून नंबरिंग केलं तर नंबर जास्त येणार आहे, त्यामुळे इकडून नंबरिंग करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. म्हणजे नोनेन ही चेन असणार आहे. 5 कार्बन ॲटम पासून डबल बॉन्ड स्टार्ट होतो. 3 आणि 7 ला मिथाइल ग्रुप असणारे आहेत आणि 4 कार्बन ॲटमवर OH असणारा आहे. म्हणजे याचं करेक्ट IUPAC नेम जे असणार आहे ते काय असणार आहे, 3,7 डायमिथाइल नोन 5En4OL हे करेक्ट IUPAC नेम असणार आहे. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द फॉलोविंग कंपाऊंड. हे कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर दिसतंय, पण असं काही यामध्ये महत्वाचं आहे की हा फंक्शनल ग्रुप आहे. अ, याला आता तुम्हाला काय करावं लागेल, ही रिंग आहे, म्हणजे एक याला नंबर द्यावा लागेल. इकडून केलं तर 2 आणि 3 वर हा मिथाईल आहे, 2 आणि 3 वर इथं इथाईल आहे. त्यामुळं करेक्ट वे ऑफ नंबरिंग काय असणार आहे, पहिल्यांदा यायला पाहिजे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे इथं हेप्टेन आणि OL आहे, म्हणजे हेप्टॅनॉल असणार आहे. 3 वर इथाईल आहे, 6 वर मिथाईल असणार आहे. त्यामुळे करेक्ट IUPAC नेम 3 इथाईल 6 मिथाईल सायक्लो हेप्टॅनॉल हे करेक्ट IUPAC नेम असणार आहे. व्हॉट इज द करेक्ट IUPAC नेम फॉर ए मॉलिक्यूल दॅट हॅज 2 amino groups इन अपोजिट इन अपोजिंग और पॅरा लोकेशन्स अराउंड ए बेन्झिन रिंग. म्हणजे इथं बेन्झिन रिंग जे असणारे आहे, या रिंगच्या पॅरा पोझिशनला इथं एक NH2 असेल, तर इथं एक NH2 असणार आहे. त्यामुळे इथं 1, 2, 3, 4 आणि बेन्झिन 1,4-डायअमाइन हे करेक्ट IUPAC नेम त्याचा असणार आहे. म्हणजे बेन्झिन 1,4-डायअमाइन. आता जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे बघूया. विच ऑफ द फॉलोविंग सेरीज कंटेन ओनली इलेक्ट्रोफाइल्स. म्हणजे यामध्ये तुम्हाला प्रत्येक ऑप्शनमध्ये 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. मग ते न्यूट्रल मॉलिक्यूल असतील किंवा स्पेसिस असणार आहेत, पॉझिटिव्हली चार्ज किंवा निगेटिव्हली चार्ज. त्यातून तुम्हाला इलेक्ट्रोफाईल शोधायचा आहे. तो इलेक्ट्रोफाईल तुम्हाला शोधायचा आहे. तर इलेक्ट्रोफाईल शोधताना तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तो इलेक्ट्रॉन डेफिसियंट असणारा आहे. मग कोण असणार आहे, तर यामध्ये ऑक्सिजन बघितलं तर 2 लोन पेअर्स आहेत, नायट्रोजनवर एक लोन आहे. इथं ऑक्सिजन 2 लोन पेअर्स, नायट्रोजन निगेटिव्हली चार्ज आहे. त्यामुळे हे सगळे इलेक्ट्रॉन डोनेटिंग असणारे आहेत. इथं BF3 इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, SO3 मध्ये इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे हा देखील इलेक्ट्रॉन डेफिशियंट असणार आहे. म्हणजे इथं करेक्ट आन्सर कोणता असणार आहे, तर BF3SO3NO+. व्हॉट इज द नंबर ऑफ sp3 हायब्रिड कार्बन ॲटम्स इन, हे दिलेलं स्ट्रक्चर असणार आहे. आता या स्ट्रक्चरमध्ये इथं CH2 पाहिजे. म्हणजे
OH, CH2, CH2, CH, CH3, CS3. इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की ऑल कार्बन कार्बन बॉन्ड्स आर सिंगल बॉन्ड. त्यामुळं इथं टाईप ऑफ हायब्रिडायझेशन जो असणार आहे तो sp3 असणार आहे. मग 1, 2, 3, 4 आणि 5 कार्बन ॲटम्स असणारे आहेत. त्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार आहे? 5. त्यानंतर इथं विच फ्रॉम फॉलोविंग स्टेटमेंट इज अ नॉट ट्रू अबाउट होमोलॉगस सेरीज. त्यामुळे होमोलॉगस सेरीजची स्टेटमेंट्स तुम्हाला माहित पाहिजेत, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स त्याची, त्यावरून पटकन लक्षात येईल की इच मेंबर ऑफ सेरीज हॅज द सेम फंक्शनल ग्रुप. बरोबर आहे. इच मेंबर हॅज सेम टाईप ऑफ कार्बन स्केलेटन. बरोबर असणार आहे. त्यानंतर इच मेंबर डिफर बाय इथिलीन ग्रुप, नॉट इच मेंबर डिफर बाय मिथाइलिन ग्रुप, म्हणजे धिस स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट होमोलॉगस सेरीज. विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट न्यूक्लिओफिलिसिटी. न्यूक्लिओफिलिसिटीचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे की टेंडन्सी ऑफ स्पेसिस टू डोनेट इलेक्ट्रॉन पेअर टू इलेक्ट्रॉन डेफिसेंट सेंटर्स. आता यामध्ये जे दिलेले असणारे आहेत, आपल्याला माहित आहे कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन तुम्हाला एकाच पिरियडमध्ये पाहायला मिळतील. इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी यांची वाढत जाताना पाहायला मिळते. त्यामुळे लेस इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ॲटम होल्ड्स द निगेटिव्ह चार्ज लेस टाइटली, सो इट कॅन डोनेट इट्स इलेक्ट्रॉन पेअर मोर इझिली, हेन्स इट इज अ मोर न्यूक्लिओफिलिक. त्यामुळं कार्बनची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीनपेक्षा खूप कमी आहे आणि त्यामुळं हे उत्तर असणार आहे. त्यामुळं हायेस्ट न्यूक्लिओफिलिसिटी कुणाची असणार आहे तर CS3-1. फाइंड द नंबर ऑफ हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर्स इन द आयसोप्रोफाईल कार्बोकॅटायन. आयसोप्रोफाईल कार्बोकॅटायन म्हणजे असणार आहे हा पॉझिटिव्हली, हा कार्बन जो आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्या ऍडजसेंट 2 कार्बन ॲटम्स आहेत अल्फा, प्रत्येकी 3 अल्फा हायड्रोजन जोडलेत. त्यामुळे एक अल्फा हायड्रोजन जो असणार आहे, इच अल्फा हायड्रोजन गिव्स 1 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर. हेन्स द नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स इज किती आहे ते आपण बघूया. इथं 3 आहे, 3 6, म्हणजे करेक्ट आन्सर काय असणार आहे? 6 इज द करेक्ट आन्सर. आता मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2. आता या पद्धतीचे प्रश्न आता या आपल्या सीईटी मध्ये पाहायला मिळत आहेत. तर यामध्ये त्यांनी इंडक्टिव्ह इफेक्ट, बी हायपर कॉन्ज्युगेशन, सी रेझोनन्स इफेक्ट आणि लिस्ट 2 मध्ये एक ऍडिशनल दिलेला आहे. 4 मुद्दे आहेत. डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन, डिस्प्लेसमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन, डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन, डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय असणार आहे तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्डवर तो तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन ही आपल्याला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटकडे पाहायला मिळते. त्यामुळं 4 आन्सर एचं 4 असणार आहे. हायपर कॉन्ज्युगेशन, हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे तर डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे सिग्मा कार्बन कार्बन मध्येच ते तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजे सिग्मा इलेक्ट्रॉन्सच डिलोकलायझेशन त्यामध्ये होतं. त्यामुळं बी ला 3 आला. आणि रेझोनन्स इफेक्ट जो असणार आहे तो डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स, सी ला 1, म्हणजे करेक्ट ऑप्शन जे असणार आहे ते हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. इन द कंपाऊंड, हे कंपाऊंड तुम्हाला दिलेलं आहे आणि या कंपाऊंड मध्ये त्यांनी म्हटलंय द C2C3 बॉन्ड इज ऑफ टाईप. म्हणजे लक्षात येईल की कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हटलं की हा sp2 झाला आणि त्यालाच लगेच जोडून आहे, कारण त्याच्या भोवती सगळे सिंगल बॉन्ड आहेत. त्यामुळे sp3 असणारा आहे, म्हणजे करेक्ट आन्सर काय असणार आहे? sp2sp3. विच ऑफ द फॉलोविंग स्टेटमेंट्स आर ट्रू. 4 स्टेटमेंट दिलेली आहेत, पैकी कोणती स्टेटमेंट्स ही ट्रू असणारी आहेत? इंडक्टिव्ह इफेक्ट ऑपरेट्स थ्रू सिग्मा बॉन्ड, हे आपल्याला माहित आहे.
रेझोनन्स इफेक्ट ऑपरेट्स थ्रू पाय बॉन्ड. इंडक्टिव्ह इफेक्ट ऑपरेट्स थ्रू पाय बॉन्ड, तर हे चुकीचं आहे. रेझोनन्स इफेक्ट ऑपरेट्स थ्रू सिग्मा बॉन्ड, हे पण चुकीचं आहे. त्यामुळे एक आणि दोन स्टेटमेंट्स ही अॅक्युरेट किंवा करेक्ट असणारी आहेत. त्यामुळे हे करेक्ट आन्सर असणार आहे. लास्ट वन. द सायक्लिक पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म बाय ओव्हरलॅप ऑफ पी ऑर्बिटल्स मस्ट कंटेन. म्हणजे जर तुमचा म्हणजे या पद्धतीनं पी ऑर्बिटल्स हे असायला पाहिजेत, लक्षात घ्या. म्हणजे तर तुम्हाला कोणता रोल, म्हणजे त्या रिंगला हे परपेंडिक्युलर असणारे आहेत, तर हुकेल रूल तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यामुळे जर करेक्ट आन्सर काय असणार आहे, 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स. करेक्ट. तर मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.